आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे। मी कल्याण डोंबिवलीचा जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेसचा ठामपणे सांगतो, उन्नावमध्ये झालेला जे बलात्कार आहे मायनर मुलगीचा, भाजपचा आमदार कुलदीप सिंगर यांनी केलेला आहे। युवक काँग्रेसची एकच मागणी आहे, कुलदीप सिंगर यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आणि आमचं तहसीलदार साहेबांकडून एकच निवेदन दिलं आहे आणि एकच सांगणं आहे, ते पीडित फॅमिलींना फक्त लवकरात लवकर पोलीस संरक्षण, पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावी आणि सरकारकडून काही आर्थिक मदत देण्यात यावी। आमचं फक्त एकच बोलणं आहे, मोदी हमसे डरता है, पुलिस को आगे करता है। आज माझ्यावर सिटी पोलीस, सेंट्रल पोलीस आणि रेल्वे पोलीस हे सर्वांचे नोटीस आले की आंदोलन करू नये, पण आम्हाला न्याय नाही भेटणार तर युवक काँग्रेस गप नाही बसणार। हे नोटीस नाही, आम्हाला युवक काँग्रेसला लढाईची पावती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। उन्नावचा जो बलात्कार प्रकरण आहे त्याच्यात जे कुलदीप सेंगरला निर्दोष मुक्तता देण्याचं काम भाजप सरकार करत आहे, हे लोकशाहीचा गळा चिपण्याची एक छोटंसं उदाहरण आहे। प्रत्येक ठिकाणी जिथेही महिलांवर अत्याचार होतात तिथे असंच निर्दोष आहे, म्हणजे जे निर्दोष आहेत ते जेलमध्ये गेले 5-5 वर्ष आहेत, ॲक्टिव्हिस्ट खूप मोठ्या प्रमाणात, आणि असे बलात्काऱ्यांना निर्दोष मुक्तता दिली जाते। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। युवक काँग्रेस आमचं म्हणजे प्रत्येक वेळेस असा कुठेही अन्याय झाला तर युथ काँग्रेस कल्याण डोंबिवलीचं कायम रस्त्यावर उतरून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करत असतो। पण त्यांना दाबण्यासाठी जे पोलिसांनी नोटीस हा प्रकार यूज केला आहे, तर हे त्यांचा आवाज दाबू शकत नाही। जे लोकहिताचे मुद्दे त्याच्यावर कायम काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरतोय आणि उतरत राहील। आता त्या पीडित परिवाराच्या संरक्षणाची पण जबाबदारी घेतली पाहिजे, जशी त्यांना निर्दोष मुक्तता दिली आहे। प्रत्येक ठिकाणी बरेच अशा मुलींवर, ज्या मुलींवर अत्याचार झालाय त्यांचे मर्डरसुद्धा झाले। आता पीडित परिवाराला सांभाळण्याची जबाबदारी तिथल्या प्रशासनाने, शासनाने घेतली पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे।